नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय जोवी ट्रॅक यूट्यूब चॅनल. तर आर टी ओ एम व्ही आय या एक्झाम संदर्भामध्ये एक छोटीशी अपडेट होती. आजच्या ज्या न्यूजपेपरमध्ये एक न्यूज आलेली आहे. तर ती न्यूज अशी आहे की 700 आर टी ओ अधिकाऱ्यांची कमतरता, म्हणजे हे 700 अधिकारी हे फक्त असिस्टंट इन्स्पेक्टर नसून बाकी सर्व त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. हे तर पहिलं लक्षात ठेवा. तर तुम्हाला माहितीच असेल की सध्या म्हणजे रिसेंटली 331 जे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक होते, असिस्टंट इन्स्पेक्टर, यांचं प्रमोशन झालेलं आहे टू इन्स्पेक्टर ऑफ मोटर व्हेकल. आणि त्याच्यामुळे हे 331 जागा ऑलरेडी रिक्त झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आतापर्यंत म्हणजे अप्पर परिवहन आयुक्तांपासून ते खाली असिस्टंट इन्स्पेक्टर पर्यंत 700हून अधिक पदे रिक्त आहेत सध्या. तर त्याच्यामुळे त्यांनी असं दिलेलं आहे की कार्यरत अधिकाऱ्यांवरती त्याची अतिरिक्त जबाबदारी आलेली आहे. आरटीओ मध्ये 2352 हे टोटल मंजूर पदे आहेत. 2352 एवढी मंजूर आहेत. त्यापैकी 1852 पदे भरलेली आहेत. ठीक आहे, 1852 पदे भरलेली आहेत. याशिवाय जे क्लार्कचे जे पदे असतात, 35 ते 40% पदांवरती भरती झालेली नाहीये त्यांची. तर अशा प्रकारे एवढे 700 आरटीओ अधिकाऱ्यांची जागा ही कमतरता सध्या विभागाला भासते असं त्यांनी सांगितलेलं आहे. वाढत्या वाहन संख्येच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी, जे आरटीओची कामे, हे पण तुम्हाला माहित असायला पाहिजे की प्रोफाईल कशी असते कामाची. की वाहनांची तपासणी, नोंदणी, रजिस्ट्रेशन, परवाने, लायसन्स, परमिट्स, त्याच्यानंतर गाड्यांचं फिटनेस, प्रदूषण चाचणी, पीयूसी टेस्ट जे असतात, ऍक्सिडेंट इन्स्पेक्शन्स, अपघात चौकशी, आणि रोड सेफ्टी आणि ट्रॅफिक रूल्सचे अंमलबजावणी करणे. तर या गोष्टी आरटीओ इन्स्पेक्टर करत असतो. तर हे जबाबदाऱ्या असतात. प्रोफाईल तुम्हाला जर माहिती नसेल, मोस्टली माहितीच असते, पण ह्या जबाबदाऱ्या पाडताना मनुष्यबळ अपुरे पडत असल्याचे चित्र आहे. आणि आता सध्या राज्यात 58 आरटीओ कार्यालय आहेत, हे असं त्यांनी दिलेलं आहे. मे बी अपडेट नसेल. हजारो नागरिक वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी, वाहन फिटनेस, प्रदूषण तपासणी करतात. मात्र डेप्टी आरटीओ, असिस्टंट आरटीओ, आयएमव्ही आणि एआयएमव्ही आणि क्लार्कची शेकडो पदे रिक्त असल्या कारणाने कर्मचाऱ्यांवरती अतिरिक्त ताण येत आहे, कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. तर एकंदरीत असं चित्र आहे. आणि त्याच्यावरती सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक कामे रखडतात, रिक्त पदे तातडीने भरावीत अशी मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे. जे आपले मोटर वाहन विभागाच्या मे बी संघटना किंवा बाकीच्याही ज्यांच्याकडनं मागणी करण्यात आलेली आहे की हे जे रिक्त जागा आहेत लवकरात लवकर भरण्यात यावी. आणि त्यासाठी परिवहन विभागाने शासनाकडे प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती राज्य परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिलेली आहे. ठीक आहे, जे ट्रान्सपोर्ट कमिशनर आहेत, तर त्यांनी सरकारकडे हा प्रस्ताव पाठवलेला आहे ऑलरेडी. तर अशी माहिती देण्यात आलेली आहे. तुम्हाला माहिती आहे हे 331 पदे ऑलरेडी रिक्त झालेली आहेत, जे प्रमोशन झाले त्यांच्यामुळे. आणि हा जो एक सर्क्युलर होतो, नोटिफिकेशन होतं 31 जुलै 2025, त्याच्यामध्ये जे नवनिर्मित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांसाठी पदनिर्मिती करण्याबाबतचं हे नवीन नोटिफिकेशन आपल्या गृह विभागाकडनं म्हणजेच टीसी ऑफिसकडनं काढण्यात आलेलं होतं. तर त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही की सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदासाठी त्यांनी 60 नवीन पदे मंजूर केलेली आहे. म्हणजे नवीन निर्माण करायची पदे ही 60 आहेत. आणि मोटर वाहन निरीक्षक 43 पदे, तर ही तर नवीनच असतील 60 प्लस 331 पदांची ऑलरेडी त्यांनी प्रमोशन थ्रू ते झालेले आहेत. तर हे झाले 391 पदे सध्या असिस्टंट इन्स्पेक्टरचे रिक्त आहेत, असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाहीये. पण मला वाटत नाही की 391 पदांसाठी ही रिक्रुटमेंटची जाहिरात जी येणार आहे ती येईल. पण थोडंफार कमी जास्त होतील, पण एक 200 प्लस तरी आपण एक्सपेक्टेड करू शकतो. त्यासाठी तुम्ही तयारी करा. आणि अशाच प्रकारचे अपडेट्स जर तुम्हाला अजून पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या माय जोवी ट्रॅक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. जे काही आरटीओ एक्झाम बद्दल जे काही अपडेट्स येतील ते आपण आपल्या या युट्यूब चॅनलवरती शेअर करत असतो. तसेच टेलिग्राम चॅनल, डेडिकेटेड टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा अवेलेबल आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. इंस्टाग्रामवरती सुद्धा आपण हेच अपडेट्स पोस्ट करत असतो, तर इंस्टाग्राम चॅनल सुद्धा फॉलो करू शकता. काही डाऊट्स असतील तुम्हाला तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.